बघूया सुरेख असा चेंडू पंचांकडे दाद मागताना, परंतु पंच दाद फेटाळून काढतोय. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे निनाद. बघूया सुरेख असा चेंडू, परंतु तेवढा चांगलासा झेल म्हणता येईल नांदगाव संघाकडून. मोठा झटका लागतोय तो म्हणजे दांडी संघाला. गौतम जातो बॅक टू पवेलियन. डीजे अहो कसं शक्य आहे? हे बघा सरकार, दावणीची मसी काय लागली तरी चालेल, पण गावात गौतमी पाटीलला आणायचीच बघा. सुरेख अशी गोलंदाजी करतोय म्हणजे निनाद. तेवढाच चांगलासा झेल घेतला तो म्हणजे ऋषी यांनी चांगलासा झेल घेतला आणि गौतम यांना कुठेतरी परत जावं लागलं. कोणतंही खातं खोललं नाही त्यांनी. बघूया दांडी संघाचा खाता खोलतोय. एक धावा झालेली आहे. निनाद यांचा पुढचा चेंडू तोच मध्ये सामना करेल तो म्हणजे निखिल, एक लेफ्ट हँडेड बॅट्समन. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी चांगला असा ग्राउंड म्हणता येईल कुंभवली. बघूया पुढचा चेंडू. बघूया सुरेख अशी गोलंदाजी म्हणजे निनाद यांची. पंचांकडे पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघाने नोंद घ्यावी. सुरेख अशा पंचगिरी करते म्हणजे सकाळपासून. बघूया निनाद यांची चांगली अशी गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडू. बघूया निनादांचा पुढचा चेंडू सामना करेल तर म्हणजे निखिल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय मागे. क्षेत्ररक्षण तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण, तेवढेच चांगला थ्रो होता, परंतु कुठेतरी थ्रो मिस झाला स्टंप पासून आणि जीवदान भेटतोय म्हणजे निखिल याला. आणि एक धावाने संघाची धावसंख्या होती 2. नक्कीच एक सुरेख अशी गोलंदाजी आहे निनाद यांची. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. कोणतेही मोठा फटका खेळायला देत नाही तो म्हणजे दांडी संघाला. बघूया पुढचा चेंडू सामना करायचा म्हणजे समीर. चांगले असा चेंडू म्हणजे खूपच सुरेख असा चेंडू. समीर यांना काय समजला नसावा. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 3. डीजे बघूया. धन्यवाद डीजे. सांघिक पहिले
सांघिक दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो म्हणजे विकी. बघूया विकी यांचा सामना करेल तर म्हणजे समीर. नक्कीच पहिला षटक म्हणता येईल. 3च धाव्या द्यायला दिल्या म्हणजे निनाद्याने सुरेख अशी गोलंदाजी केली निनाद्याने. आता बघूया विकी कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा चेंडू सामना करेल तर म्हणजे समीर. एक चांगलासा चेंडू रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कोणता तसा धाव मिळणार नाही. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजे विकी. दांडी संघाला रोखून ठेवलंय नांदगाव संघाने. एक सुरेख असा सामना हौशी नांदगाव वर्सेस सारंग 11 दांडी. बघूया विकी यांचा पुढचा चेंडू तोच म्हणजे सामना करेल म्हणजे समीर. बघूया पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू परंतु कोणतीच धाव नाही. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल म्हणजे विकी यांची. आणि गडी बाद डीजे. धन्यवाद डीजे. बघूया आता समीर यांची जागा सांभाळण्यासाठी म्हणजे अक्षय. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतोय म्हणजे नांदगाव संघ. निनाद यांच्या पाठोपाठ विकीची सुद्धा चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल. फक्त 3 धावा झाल्या म्हणजे दांडी संघाच्या. दुसरे षटक चालू. बघूया विकी यांचा पुढचा चेंडू सामना करायला म्हणजे अक्षय. शॉर्ट पद्धतीचा चेंडू चांगला असा मारलेला फटका क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धावा पूर्ण आणि 1 धावाने संघाची धावसंख्या 4. बघूया पुढचा चेंडू सामना करेल विकी. विकी यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो म्हणजे निखिल. बघूया विकी यांचा पुढचा चेंडू चांगलासा फटका चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार 6 धावा डीजे. चांगलासा फटका म्हणता येईल निखिल यांच्या बॅट मधून निघाला आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या 10. एक चांगलासा फटका. बघूया विकी यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल तर म्हणजे निखिल. बघूया पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू परंतु निखिल यांना काही समजला नसावा. कोणतीही धाव आली नाही या चेंडूवर. बघूया अजूनही 1 चेंडू श्रेष दुसऱ्या षटकातील. बघूया पुढचा चेंडू सामना करेल तर म्हणजे निखिल. बघूया सुरेख असा चेंडू निखिल यांना जखडून ठेवलाय विकी यांनी. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल विकी यांची.
2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. आणि आपल्या या रंगमंचावर सहर्ष स्वागत करतो ते म्हणजे रिच टीम यातील अमोल सर आणि हर्षित यांचे. त्यांनी आपल्याला स्पॉन्सर दिले त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. रिच टू मनी यशवंत सृष्टीला तुम्ही त्यांची ऑफिस बघायला भेटेल. एक चांगलं असं ऑफिस, चांगले अशी नक्कीच शेअर मार्केटवरील कोणत्याही तुम्हाला शिक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला रिच टू मनी यांच्याकडून भेटेल. कृपया एकदा तुम्ही त्या रिच टू मनी ऑफिसला व्हिजिट करावे ही सर्व खेळाडूंना विनंती असेल. बघूया पुढचा सांघिक तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक म्हणजे प्रथमेश. बघूया प्रथमेशचा सामना करेल तर म्हणजे अक्षय. बघूया प्रथमेश यांच्या पुढचा चेंडू सामना करायला म्हणजे अक्षय. एक सुरेख असा चेंडू तेवढ्याच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावा पूर्ण आणि 1 धावाने संघाची धावसंख्या म्हणजे 11. बघूया पुढचा चेंडू सामना करायला तर म्हणजे निखिल. एक सुरेख असा चेंडू परंतु पंचांचा इशारा वाईडसाठी. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या होती 12. बघूया प्रथमेशचा पुढचा चेंडू सामना करायला तर म्हणजे निखिल. एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू चांगलासा चेंडू म्हणतात प्रथमेश यांच्याकडून. बघूया 1 धावा पूर्ण आणि दुसऱ्या धावाच्या प्रमाणे गचाळचे क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि बघता बघता 2 धावा पूर्ण आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 14. खूपच सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट बघावी भेटली आणि लेग बायच्या रूपाने या 2 धावा. बघूया पुढचा चेंडू प्रथमेश यांचा सामना करायला तर म्हणजे निखिल. सुरेख असा चेंडू जखडून ठेवल्या निखिलला कोणताही मोठा फटका खेळायला देत नाही तर म्हणजे प्रथमेश. सुरेख अशी गोलंदाजी करतोय. नक्कीच एक मोठा टोटल उभा राहावा लागेल दांडी संघाला जर तुम्हाला सामना विजय करायचा असेल. कोणत्या तरी एक चांगल्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. बघूया प्रथमेश यांचा पुढचा चेंडू सामना करेल तर म्हणजे निखिल. पुन्हा एक शॉट बजेट एवढा चांगलासा फटका आणि चेंडू निघून जातो सीमा रेषा पार. 6 धावा. डीजे
आणि दरम्यान झेल बाद होतोय, गडी बाद होतोय, तो निखिलाच्या स्वरूपामध्ये. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. आणि तिसरा गडी बाद होताना तो म्हणजे सारंग दांडी संघाचा. सारंग 11 दांडी संघाचा खूपच मंद गतीने चालताना तो म्हणजे दांडी संघ. एक मोठस नाव दांडी गावाचं, त्याच नावारूपाने ते नेहमी या मैदानावरती धावसंख्या उभारत असतात. पण आज मात्र कुठेतरी त्यांना थांबवलेलं आहे, कुठेतरी रोखलेलं आहे, ते म्हणजे नांदगाव हौशी संघाने. दोन्ही असे बलाढ्य असे संघ, दोघी संघामध्ये मातब्बर असे खेळाडू. दरम्यान आता गोलंदाजीसाठी आलाय, ज्याने PTPL टुर्नामेंट मध्ये आपल्या नावाचा प्रहार केला, आपल्या नावाला प्रमाणे फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला, तो म्हणजे भागेश. भागेशाचा सामना करेल अक्षय. पाहायचं आहे शेवटचं षटक असेल. तीन षटक टाकून झालेल्या 20 धाव संख्या झालेली आहे ती स्कोर बोर्ड वरती. दरम्यान भागेश एक नावाजलेला असा डावखुरा गोलंदाज, ज्याच्या हातामध्ये कला आहे चेंडू फिरवण्याची. आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय, पाहायचा झेलबाद होतोय की नाही. आणि झेल मात्र सोडलेला आहे. लॉलीपॉप झेल ऋषी मोठी चुकी करताना, ज्याने गौतम याचा एक सुंदर झेल टिपला होता, पण आता मात्र कुठेतरी लॉलीपॉप झेल सोडतोय. कुठेतरी महाग पडेल की नाही ते बघायचं आहे, कारण अक्षय या खेळाडूचा झेल सोडलेला आहे. 2 धावा नक्कीच रित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने 22 या आकड्यावरती. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सेम चेंडू, सेम फटका आणि सेम खेळाडू. आता मात्र चुकी करणार नाही आणि गडी बाद होताना. वाजव डीजे. डीजे. पुन्हा एकदा सेम चेंडू होता, सेम फटका होता, सेम खेळाडू होता आणि सेम क्षेत्ररक्षक होता, परंतु आता मात्र झेल टिपला तो ऋषी याने. कुठे चुकी केली नाही. आणि रिवर्स करण्याचा प्रयत्न होता, पाहायचाय बिल्ली चेंडूच्या आणि गडी बाद होताना. तू चल मे आया. वाजव डीजे.
धन्यवाद डीजे. आता जागा सांभाळण्यासाठी येतोय तो म्हणजे वैभव. अजून 3 चेंडू शेष असेल. नक्कीच पूर्णपणे जखडून ठेवलेला ते भाग्यशाने. मी म्हटलं एक नावारूपाप्रमाणे गोलंदाजी करत असतात. आपली ख्याती त्याने या पालघर जिल्ह्यामध्ये मोठंसं नाव कमवलेलं आहे आपल्या या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती. त्याचप्रमाणे आपल्या नावारूपाला गोलंदाजी करताना तो म्हणजे भाग्येश. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा एक शॉर्ट पहिला चेंडू होता. नक्कीच फलंदाजाला काही वाईटच्या स्वरूपामध्ये घोषित. आणि धावबाच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. सलग 3 चेंडूवरती 3 गडी बाद झाले, परंतु आता मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालेला आहे. ओव्हर हॅट्रिक ती भागेश यांच्या स्वरूपामध्ये. आता आलेला आहे तो म्हणजे प्रथमेश आणि स्ट्राईक वर आहेत ते म्हणजे राहुल. धावसंख्या आहे ती 23 धावेवरती. कुठेतरी खूपच कमी धावसंख्या, कारण कुंभवली मैदान हे 360 डिग्रीचं असं मैदान आहे. या मैदानावरती धावसंख्यांचा डोंगर उभा केला जातो, परंतु कुठेतरी दांडी संघाला रोखून ठेवलेला आहे. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न भाग्येश. पुन्हा एकदा धावबाद होतो की नाही आणि पुन्हा गडी बाद होतोय. चार चेंडू 4 गडी बाद होत आहे. 2 झेलच्या स्वरूपात आणि 2 रनआउटच्या स्वरूपात. प्रत्येक जो खेळाडू येतो तू चल मे आया अशी परिस्थिती दांडी संघाने केलेली आहे. आणि प्रथमेश धाव चिटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहे. प्रथमेशची जागा समाजासाठी आलाय तो म्हणजे राहुल. आणि राहुल यांनी मिडॉनच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. चांगले क्षेत्ररक्षण, परतीचा चुकतो आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय. सलग 5 चेंडूवरती 5 गडी बाद झालेले आहेत. धावचीच्या स्वरूपामध्ये 3 गडी बाद. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळताना भाग्येश आणि दांडी संघामध्ये एक सन्नाटा पसरलेला आहे. धीरज आणि पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू 26 धावाचा आव्हान ठेवलेला आहे. 24 चेंडू 26 धावा. कुठेतरी पूर्णपणे रोखून ठेवलं ते म्हणजे दांडी संघाला, एक बलाढ्य असे संघाला. आणि 26 धावाचं एक छोटस आव्हान आता स्वीकारलाय ते म्हणजे हौशी नांदगाव संघाने. आपण वळूया थोडस सुमधुर संगीताकडे.
आमचे डीजे ऑपरेटर अंशू एक खूपच कालपासून एक चांगलीशी ऑपरेटिंग करून हॅलो. स्ट्राईक केले निनाद पाटील. बोल ना काय आता बोलायला बोलत असेल तर बोल काय बोलत असेल तर बोल बिंदास लाजू नको काय बॉलर कोण आहे
हॅलो, चांगलासा फटका भाग्येश यांच्या फळीमधून. पहिल्याच चेंडूवर भाग्येश यांनी चौकार मारलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. भाग्येश यांची फळी थांबायचं नाव घेत नाहीये आणि षटकार वाजव DJ. धन्यवाद DJ. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. भाग्येश यांच्यासाठी आता मात्र बक्षिसांची प्रत्येक षटकारामध्ये 200 रुपये. चंदन दळवी आणि आदर्श पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळवलेलं आहे भाग्येश याने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. मला तर पहिल्याच षटकामध्ये हा सामना विजयशी प्राप्त करतो की काय भाग्येश. ज्या नावाप्रमाणे PTPL ला फलंदाजी केली होती, आपल्या जोरावरती सामने विजयशी प्राप्त करून दिले होते, त्याच नावाप्रमाणे आज इकडे सुद्धा फलंदाजी करताना पुन्हा एकदा फटका मारतोय. षटकार. 2 चेंडू 3 चेंडू 3 षटकार. ₹400 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे ते म्हणजे आदर्श आणि चंदन यांच्याकडून. 3 धावेची गरज. आणि पुन्हा एकदा एक सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. 24. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24. अजूनही मला ते वाटते 2 धावेची गरज. आता फक्त औपचारिकता या सामन्याची शिल्लक राहिलेली आहे ती मात्र तुझ्यावर आहे, तू कसं ठेव, काय करायचं बोल ना. इकडे ग्राउंडवर पेजवर धीरज आणि तेवढा चांगला पद्धतीने खेळून काढला तो भाग्येश याने. 1 धावेची गरज. आता मात्र या पुढील जो सामना आहे तो पोफरण आणि बॉब 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. आणि गडी बाद होतोय. 1 धावेची गरज असताना कुठलं जोखीम पत्करायचं नव्हतं, परंतु निनाद यांनी आपला गडी गमावलेला आहे. या पुढील जो सामना आहे तो पोफरण वर्सेस बॉब 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. कौशल संखे त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडस कॉमेंट्री बॉक्सला सहकार्य करायचं आहे. फक्त हात करून चालणार नाही, तर थोडस सहकार्य करायचं आहे. पुन्हा एक सुंदर चेंडू. डावखुरा फलंदाज. नक्कीच आज मतलई वारे जे आपल्याला पाहायला मिळत आहे. खूपच वाऱ्याची गती आता मात्र कुठेतरी वाढताना चालत आहे. गती वेगावलेली आहे आणि डावखुरा फलंदाज नक्कीच हावी होणार आहे. आणि पुन्हा एक सुंदर फटका चांगल्या पद्धतीने खेळून काढला. 1 धाव आणि इकडे विजयशी
प्राप्त करतोय तो म्हणजे नांदगाव हौशी हौशी नांदगाव टीम. तुमचं अभिनंदन. पोफरण संघाचे कर्णधार आणि बॉब 11 संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकीच्या कव्हलसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे त्वरित. भाग्येश